आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या आणि श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदला दिवस म्हणजे दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या. दीप अमावस्येला मुलांचे औक्षण केले जाते. या दिवशी आवर्जून मुले असू द्या किंवा मुली असू द्या त्यांना ओवाळण्याची परंपरा आहे आणि ही पद्धत खूप वर्षांपासून चालू आहे. या दिवशी मुलांना कसं ओवाळावे, दिवे कशाचे बनवायचे, किती बनवायचे, तेलाची किंवा तुपाची वात बनवायची, त्यानंतर दिव्यांना कुठे ठेवायची किंवा दिव्यांचं काय करायचं, मुले जर का घरी नसतील बाहेर गावी असतील तर मुलांना कुठल्या पद्धतीने औक्षण करायचं, या संपूर्ण विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. दीप अमावस्येला मुलांना ओवाळण्याची परंपरा महाराष्ट्रात अत्यंत शुभ आणि मंगल मानली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करून मुलांना ओवाळल्याने त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि तेज वाढते अशी श्रद्धा आहे. दीप अमावस्या 2026मध्ये 12 ऑगस्ट वार बुधवार या दिवशी आली आहे. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे, लहान मोठे सर्व दिवे जे आपण रोज वापरतो ते सुद्धा, आणि जे दिवे आपण वापरत नसल, जे अडगळीत ठेवलेले आहेत ते दिवे देखील आपल्याला काढायचे आहे. ते स्वच्छ घसून धुवून पुसून घ्यायचे आहे आणि ह्या दिव्यांची या दिवशी पूजा केली जाते. श्रावणामध्ये आपण अनेक व्रत वैकल्ये पूजापाठ करत असतो आणि श्रावणाची सुरुवात म्हणून आपण आदल्या दिवशी ही सर्व दिवे घसून पुसून यांची पूजा करत असतो. आता दीप अमावस्येला दिव्यांची पूजा कशी करायची, कुठल्या वेळेत करायची, नैवेद्य कोणता दाखवायचा, याविषयीच्या माहितीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन पाहू शकतात. त्याचप्रमाणे दीपपूजन केल्यानंतर या दिवशी मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे. मग मुलगा असो किंवा मुलगी असो, या दिवशी आवर्जून मुलांना ओवाळले जाते. या दिवशी आपण प्रत्येक आईने आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. आता या दिवशी मुलांना ओवाळल्याने काय होते बघा. मुलांच्या आयुष्यातील अंधार, संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर व्हावी अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. मुलांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, बुद्धी आणि यश लाभते यासाठी आईने दिव्याने ओवाळायचे असते. दिव्याचे तेज मुलांच्या जीवनात ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते असे देखील मानले जाते. घरातील देवतांचा आणि कुलदेवताचा आशीर्वाद मुलांना मिळावा या मागची ही भावना आहे. आई मुलांमधील प्रेम, माया आणि संरक्षणाचे नाते अधिक दृढ करण्याचे प्रतीक हे आहे. आता या दिवशी आपण आपल्या घरातील दिव्यांची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे. आता आपण आपल्या घरातील आपण ज्या दिव्यांची पूजा करतो, ह्या दिव्यांना ओवाळण्यासाठी आपण जे दिवे बनवतो त्या दिव्यांनी चुकूनही मुलांना ओवाळायचं नाही. हे दिवे आपण तुपाचे बनवत असतो आणि मुलांना ओवाळण्यासाठी जे दिवे आपण बनवतो ते दिवे आपल्याला तेलाचे बनवायचे असतात. तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. पिठामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही, तुम्ही चिमूटभर हळद घातली तरी चालेल आणि या पिठाची तुम्हाला एक मुठी असे 2 दिवे बनवायचे आहे. जर का तुम्ही गुळाचं पाणी घालून हे दिवे बनवत असाल तरी चालेल. तुम्हाला गुळाचं पाणी करून गव्हाच्या पिठात टाकायचं आहे आणि याचे एक मुठी दिवे बनवून ते तुम्हाला वाफवून घ्यायचे आहे. आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे. यामध्ये तुम्हाला लांब वात बनवायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आपण जसं इतर वेळेस मुलांना ओवाळतो तसं ताट तयार करून घ्यायचं. त्या ताटात तुम्हाला हे दिवे ठेवायचे. हळदी, कुंकू, अक्षदा, साखर ठेवायची. 1 रुपयाचं नाणं, एखादा सोन्याचा दागिना, त्याचप्रमाणे एक सुपारी आणि कापूस आपल्याला घ्यायचा आहे. जसं आपण नेहमी मुलांना पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसवतो तसं बसवायचं. बसायला आसन किंवा पाट टाकायचा. डोक्यावर टोपी द्यायची आणि यानंतर आपल्याला ह्या दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे. ओवाळताना आपल्याला मनोमन प्रार्थना करायची असते आणि ओवाळताना आपण जसं नेहमी ओवाळतो त्याच पद्धतीने आपल्याला क्लॉकवाईज मुलांना ओवाळून घ्यायचं आहे. मुलं अगदी लहान असो किंवा मुलं मोठे असो, मुलगी असो, मुलगा असो, तुम्ही सर्व मुलांचं औक्षण करायचं आहे. आता ओवाळताना तुम्हाला एक प्रार्थना म्हणायची आहे.
बघा, वर स्क्रीनवर दिलेली प्रार्थना आहे, तुम्ही त्याचा फोटो काढून घ्या आणि ही प्रार्थना तुम्हाला मुलांना ओवाळताना म्हणायची आहे. दीपज्योती परब्रह्मा, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पाप, दीपज्योतिर् नमोस्तुते. ही प्रार्थना तुम्हाला ओवाळताना म्हणायची आहे. आता हे जे दिवे तुम्ही बनवलेले आहे 2, हे तुम्ही तुमच्याकडे जितकी मुलं असतील 1, 2, 3, 4 सर्वांना तुम्ही हेच ताट तुम्ही ओवाळण्यासाठी वापरू शकतात. आता मुलांना ओवाळून झाल्यानंतर आपल्याला हे दिवे तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे दिवे उचलून घ्यायचे आहे. जर का तुम्ही गोड दिवे बनवले असतील तर तुम्ही ते दिवे, त्याची काळी वात आणि काजळी काढून तुम्ही हे दिवे खाऊ शकतात, किंवा ह्या दिव्यांचा तुम्हाला एक गोळा बनवायचा आहे, तो गोळा तुम्ही गाईला किंवा एखाद्या झाडाखाली ठेवा, जेणेकरून तिथे पशु पक्षी कीटक मुंग्या येऊन हे दिवे खाऊन जातील. या पद्धतीने आपल्याला मुलांना औक्षण करायचं आहे आणि ही परंपरा खूप जुनी आहे. पहिल्यापासून आपण ही रूढी परंपरा पाळत आलेलो आहे, परंतु सध्याच्या धावपळीच्या धकधकीच्या जीवनात बऱ्याच गोष्टींचा विसर पडला जातो आणि त्यामुळे ह्या गोष्टी केल्या जात नाही. मुलांना ओवाळल्यानंतर तुम्हाला सांगितलेली प्रार्थना म्हणायची आहे. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करा, हे ईश्वर माझ्या मुलीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, समृद्धी, यश आणि सुख समृद्धी प्रदान कर. सर्व संकटांपासून त्याचे रक्षण कर. यामध्ये मुख्य महत्त्व श्रद्धा, प्रेम आणि मंगल कामना यांना आहे. दीप अमावस्येच्या दिवशी केलेले हे औक्षण मुलांच्या कल्याणासाठी शुभ मानले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी फक्त दिव्यांची पूजा करून थांबवू नका. या दिवशी मुलांना ओवाळण्याची एक अत्यंत शुभ परंपरा आहे. असे केल्याने मुलांना देवांचा आशीर्वाद, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.